लातूरमध्ये एका महिलेचा पाठलाग करून तिला फोनवरून त्रास देणाऱ्या आश्रमशाळेच्या संस्था चालकाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। लातूर तालुक्यातील पिंपळगाव अंबा येथील वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे संस्थाचालक बाबूराव जाधव यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत। सकाळच्या वेळी व्यायामासाठी गेलेल्या पीडित महिलेचा आरोपीने पाठलाग केला। त्यानंतर तिच्यावर लक्ष ठेवून वारंवार फोन करून तिला लातूर येथे लॉजवर भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार पीडितेने स्पष्ट नकार दिल्यानंतरही आरोपीने फोनवरून वारंवार संपर्क साधत भेटण्याचा आग्रह धरला। तू निराधार आहेस, तुला आधार देतो, पैसे देतो, त्या पैशाची साडी घे, अशा प्रकारची प्रलोभने दिल्याचेही महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुरुड पोलीस ठाण्यात बाबूराव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून असे प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे। पहिल्यापासून बोलू। 12वीचे एक्झाम चालू होते। एक्झामला आमचे सुपरवायझर बेटे स्क्वॉड म्हणून आलते आणि मला बोलवले होते तिथं ये म्हणून। मी एकटीच आहे, तू मध्ये कॅबिनमध्ये बस, ये सोबत असं म्हणले। मग मी तिथे गेले। मग नंतर त्यांचा मुलगा विक्की आलता। मग तिथं त्यांनी त्यांच्याशी ओळख करून दिली। एवढं सांगितलं। त्यांनी मला मराठ्याचीच आहे म्हणून मराठीमधून बोलत होते बाबूराव जाधव। मग त्यांनी ओळख करून दिली की नाही, ह्यानी मराठ्याची नाही, आपल्याच कास्टची आहे आणि तात्याराव पवार यांची मुलगी आहे। मग तिथं ओळख झाली। मग त्यांनी नंबर मागितले। मग मी पण नंबर दिला आहे बापासारखे। त्यांनी काय करणार आहे, इथं शाळेचं काम असते, नंतर कोण पण आता घेते ना नंबर, म्हणून मला वाटलं आता ह्यांनी घेतल्यानंतर तसलं काय करणार आहेत, बापाच्या वयाचं आहे म्हणून मी दिले नंबर। मग नंतर त्यांनी फोन नाही केला। नंतर मग डायरेक्ट 19 तारखेला त्यांनी कॉल केला। मी रनिंगला जात होते लातूरला, क्रीडा संकुलला। मग तिथं त्यांनी पण फिरायला आलते। मग त्यांनी आल्यावर मला तिथं बोलले। मग इथं किती वाजेपर्यंत राहती, सुट्टी कधी असती तुला, असं तसं विचारले। मी म्हणलं मला सुट्टी काय नसती म्हणलं, 5 वाजेपर्यंत ही असते म्हणलं, शाळा असते आणि 5च्या नंतर माझी ट्रेनिंग चालू असते म्हणले मी। मग नंतर ट्रेनिंग त्यांनी म्हणले संडेला सुट्टी असेल की, मी म्हणलं संडेला मी गावाकडे असते म्हणलं, मी नसते म्हणलं लातूरमध्ये संडेला। मग आपण कुठेतरी बाहेर जाऊत, जेवण वगैरे करू त्या दिवशी असं म्हणले मला। मग मी म्हणलं जेवण वगैरे नग म्हणलं, मी बाहेरचं खात नाही म्हणलं, डायटिंगवर आहे म्हणलं मी। मग तिथं विषय सोडले। मग त्यांनी म्हणले की ही गोष्ट कुणालाच कळू देऊ नकोस, घरच्यांना पण कळू देऊ नकोस, बाहेर पण कळू देऊ नकोस। मी म्हणलं ठीक आहे म्हणलं। मग मी त्या दिवशी त्यांनी कॉल केला। मग मी ते ऐकून मग त्या दिवशी सोडून दिला तो विषय, नंबर डिलीट मारून टाकला आणि ब्लॉक कर म्हणले मला। मी 2-4 जणांना सांगितलं होतं असं जवळच्यांना, मैत्रीणला ह्याला। मग त्यांनी त्यांच्याकडून राय घेतला। त्यांनी म्हणले की ब्लॉक कर। मग मी म्हणलं मी ब्लॉक केल्यानंतर त्यांनी मोठे माणसं आहेत, नंतर मला चुकीचं हे करतील, त्याच्यामुळे मी ब्लॉक केले नाही। मी निर्णय घेतला की मी रेकॉर्डिंग करून मग नंतर जी आहे ती पुढे गुन्हा दाखल करेल म्हणून। मग नंतर फोन आणखीन शनिवारी आला फोन। घरी होते मी शनिवारी, उचलले नाही मी। सकाळी आला, 8:30ला आला, मी उचलले नाही। मग नंतर 8:30ला आला, मग आणखीन संध्याकाळी आला। मग मला फोन आल्यानंतर मी उचलले, बोलले कुठं आहेस म्हणले मला। मी म्हणले घरी आहे म्हणलं, माझी ट्रेनिंग वगैरे काय नाही, संपली म्हणले माझी ट्रेनिंग। मग ही गोष्ट मी भैयाला सांगितले। मग भैयानं आणखीन त्याचा फोन आला। फोन आल्यानंतर मग खूप काही बोलला, ये लॉजवर जाऊत आपण, दयानंद गेट समोर ये, तिथं मानस हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जाऊत आपण, तुला पैसे देतो, पैसे दिल्यानंतर तू कपडे घे। मग मी म्हणलं तुम्ही माझ्या बापाच्या वयाचा आहे म्हणला, तर काय असते बापाच्या वयाचं असलं तरी बी एक दिवशी यायचं आणि आयुष करून जायचं, मी तुला पैसे देतो जेवढे पाहिजे तेवढे। मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, मी भैयाला सांगितलं होतं हे सगळं। मग नंतर भैयानी म्हणले बोल म्हणले त्याला, उद्या येते म्हणून बोल म्हणले। मग मी हो म्हणले, येते म्हणले। कोण आहे व्यक्ती? बाबूराव किसन जाधव। मग मी येते म्हणले। मग किती वाजता येतीस म्हणले, मी म्हणले 8:30 ते 9 वाजेपर्यंत येते म्हणले। मग काय म्हणतात नाही 8:30 ते 9 पर्यंत नको येऊस, 12च्या नंतर ये, कारण 12च्या नंतर लॉज ओपन होते, एवढ्या लवकर होत नाहीत लॉज ओपन। मग मी म्हणलं बरं आहे ठीक आहे म्हणलं। मग आम्ही गुन्हा दाखल करायला
गुन्हा दाखल मुरुड ला गेलो आम्ही. तिथं 11:30ला फोन आला, कुठपर्यंत आलीस? मी म्हणलं आहे म्हणलं इथंच बसले, वाट बघत बसले म्हणलं बसची. आली नाही आणखीन बस आल्यानंतर येते म्हणलं. बरं ठीक आहे म्हणलं, मी इथंच मानस हॉटेलमध्ये बसलाय म्हणला तुझी वाट बघत. मग ठीक आहे म्हणलं. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलिसासमोर फोन आले त्यांचे 8-10 वेळेस फोन आले त्यांचे. मग तिथं पण तसंच मी इथंच वाट बघत बसलोय तुझी, ये तू एक निराधार आहेस, तुला एक सहारा देणारा कोण नाही म्हणून मी तुला सहारा द्यायलोय, ये. मी म्हणलं तिथे येऊन मी काय करू म्हणलं, काय करायचंय म्हणलं. तर ये एक बाई आणि एक माणूस रूम मध्ये असल्यानंतर काय करतेत, ये आपण आल्यानंतर करूत, आयुष करूत, असं करूत तसं करूत. मी म्हणलं बरं आहे ठीक आहे म्हणलं, येते म्हणलं. मग नंतर आणखीन फोन आला, कुठपर्यंत आलीस? मी म्हणलं गाडी पंक्चर झाल्या म्हणलं इथं काटगावला आणि यायलेच म्हणलं मी त्यांना. आणि तिकडं पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते मी. आणि पोलीस मला सांगितले होते की असं असं हे कर आणि बोलतच राहा तू, आम्ही जातोत म्हणले तिथं. मग मी बोलतच राहिले, आलेच म्हणले. मग आणखीन फोन केला एकदा. मग आणखीन मला म्हणते की मी मधीच आहे आणि खाली आलीस का तू, तर आधार कार्ड विचारले तर आधार कार्ड नाही म्हणून सांग. आणि आधार कार्ड नाही म्हणून सांग, जर नाव विचारले तर कुणाचं सांगतेस म्हणले. मी म्हणलं कुणाचं सांगू नाव? तर त्यांनी डायरेक्ट म्हणतात की माझ्या बायकोचं नाव सांग, कमलबाई बाबूराव जाधव म्हणून तिथं रिसेप्शनला नाव सांग. मग मी म्हणलं हो म्हणलं, बरं आहे ठीक आहे म्हणलं, मी आल्यानंतर तिथं कॉल करते म्हणलं. मग आल्यानंतर तिथं कॉल करते म्हणल्यावर पोलीस तिथं गेले आणि मी रूम नंबर विचारले. त्यांनी डायरेक्ट रूम नंबर पण सांगितलं, 205 रूम नंबर आहे मानस हॉटेलमध्ये म्हणून. मग तिथं गेल्यानंतर पोलीस रंगे हात त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर मग पोलीस स्टेशनमध्ये आणले त्यांना. फक्त एवढंच आहे की मला न्याय भेटावं आणि न्याय भेटून कडीत कडी बाबूराव किशन जाधव यांना सजा भेटावी. Thanks for watching Ekmat Digital.